साखरेचे भाव गगनाला भिडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण पाहतोय की साखर 70 पार गेलेली आहे आणि आपण सध्या सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या परिसरात आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची जी साखर वितरण केली जाते या ठिकाणी आपण पाहतोय की गेल्या 3 दिवसापासून अशीच झुंबड उडाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कारण आपण पाहतोय की 3 तालुक्यांसाठी सिद्धेश्वर साखर कारखाना हा मोठा तालुका आहे। जवळपास 25,000 ते 28,000 शेतकरी सभासद असणारा हा कारखाना आहे। मात्र गेल्या 2 दिवसापासून साखरेचे दर वाढल्यामुळे प्रत्येक सभासदाला 50 किलो प्रमाणे ही साखर दिली जाते। मात्र साखर दिली असताना आपण पाहतोय की साखर व्यवस्थित आहे का? व्यवस्था नाही, अजून व्यवस्था नाही। लई घरी सकाळ 7 वाजेपर्यंत आला होता। सकाळ 7 वाजता किती 11 वाजले अजून नंबर येईल। लय वगैरे येत साखर किती मिळते? मात्र ती साखर आता 70 पार आहे। 50 किलो साखर मिळते, पुरती का तेवढी? 50 किलो साखर तर पुरत नाही, तरी पण 50 किलो साठी दिवसभर थांबावं लागतो। दिवसभर थांबावं लागतो 12 घंटा। काय व्यवस्था आहे का? आपण पाहतो की रांगेत जातात लोक, गुंबड करतात, एकमेकांच्या अंगावर काढतात। नाही नाही, काय व्यवस्था काय नाही, व्यवस्था काय नाही। कशा पद्धतीने बघता? कुठला आलात तुम्ही? आणि खरंच घे काय साखर मिळते का? कसं काय मिळतं? भीक मागणं वर्षानं बिल का देत तेव्हा बिल घ्यायचं। तू रुपये गेलं तरी यायचं, 2 रुपये तरी यायचं। 3 दिवसापासून अशी नाही 4 दिवस पण बोंबाराकडे येतो। काय ऐकलं साखरेचं काय? पण आपण बघतोय की बाजारात आता 70 रुपये साखर आहे, पण कारखाना शेतकऱ्यांना भाव मिळतो का? शेतकऱ्याची गव्हाण हल्लीच्या कारखान्यानं 60 किलो 60 किलो होते, आता 50 किलो झाले। आता 10 किलो त्यांची आई घालते काय? आपण पाहतोय की कुठेतरी जे शेतकरी आहेत ते मोठ्या प्रमाणावर नाराजगी व्यक्त करताना चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कारण आपण पाहतोय की शेतकऱ्यांची जी प्रकरण आहे ते मोठ्या प्रमाणावर। तुम्हाला एक सांगा की आता साखर मिळते 50 किलो, यासाठी एवढ्या वेळ उभा राहावं लागतं, कशा पद्धतीने? साहेब, आम्ही इथून आमच्या वार्ड 1 ला धरून सभासद आहोत या ठिकाणी, या सिद्धेश्वर कारखान्याचे। आम्हाला इथे सोयीस्करच नाहीये साखरेबद्दल तुम्हाला सांगतो मी। सोयीस्कर म्हणजे कसं माहिती का? एवढे सगळे गावाच्या लोकांच्या ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्यांचे शाखा आहेत, त्या शाखामध्ये वाटप नाही आहे। सगळेच ह्या ठिकाणी आणून उभा केलेले लोकांचे तारामाळा कामधंदे सगळे सोडून इथे थांबलेले आहेत। या कारखान्यामध्ये शिस्तपणा नाही आहे। लोकांची गोरगरिबाची इतकी तारामाळा उडालेली आहे की लोक हायवेज झालेले आहेत। एक तर तुम्हाला सांगतो मी, साखरेचं किती पण मागू दे, पण कारखान्याचं नियोजन व्यवस्थित नाही काय। तिच्याबद्दल आम्ही या सभासद म्हणून नाराज आहोत त्यांच्यासाठी। तुम्हाला सांगतो हे किती वयस्कर माणूस आहे, तुम्हाला सांगतो आजारी माणूस आहेत काय, कोण कोणाला लक्ष देत नाही तिथं काय। अजून दुसरी गोष्ट म्हणताना तुम्हाला सांगतो ते बिलाचं तर प्रमाण दूरच राहिलं। बिल तर याबद्दल 10 चक्र टाकतो, बिल तर मिळतच नाहीये काय। सभासदचं अजिबात कोणी लक्ष देत नाही। एमडीच्या कार्यालयामध्ये एमडी जागेवर नसतो। आपण पाहतोय की पाणी मिळत नाही म्हणताय, तशी व्यवस्था आहे, पण शेतकऱ्यांना दर मिळतो का ऊसाला? ऊस माझा, मी स्वतः सभासद आहे, 2-3 शेअर्स आहेत आणि जानेवारीमध्ये मला ऊस गेलेला आहे। अजून 1 रुपया सुद्धा बिल मिळालं नाही आणि जवळ 8 हेल्पर झालेले आहेत। 28 तारखे म्हणून ते कसं झालं, तारखेने तारीख आज झालेला आणि साखरेचं नियोजन वाटपाचं ह्यांना अजून हे नियोजन जमलं नाही। कारण तुळजापूर गाठा भागवून सेक्शन हाकलून ह्या गावात 20 वर्षाखाली बांधकाम केलेलं असून तिथं अजून 1 मुठभर साखर वाटप केलं नाही। मग ती बांधकाम करून सभासदांचे पैसे तिथे अडकावून मग त्याचं काय ही नियोजन आज केलं का? तुम्ही गर्दी पाहायला मिळाली नसते। दिवसापासून अशी गर्दी आज 6-7 दिवस झाले। मग काल माघारी गेलो येऊन, काल माघारी गेलो, उशीर झाला म्हणून वाटप बंद झालं। काल 2 तास 3 तास थांबून माघारी गेलो। तिथं पाण्याची सोय नाही, तसंच हाताची सोय नाही, काय नाही। सगळ्यांनी आता इथं BP शुगर वाल्याची भरपूर आजारी पेशंट आहे, त्यांना भयानक त्रास होत नाही। निदान वयस्कर 60 पासून 10 नागरिकांसाठी इथं बसण्याची सोय नाही। आपण पाहतोय की कुठेतरी जे शेकडोच्या संख्येने शेतकरी सभासद आहेत त्या या ठिकाणी आलेले आहेत आणि कारखान्याचे जे सिक्युरिटी गार्ड आहेत ते कुठेतरी व्यवस्था सरळ करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। मात्र साखराचे दर वाढलेत आणि सोलापुरात गुंबळ उडाली असंच म्हणावं लागेल। कॅमेरामॅन चंदन बलुचा, प्रथम पंडित, न्यूज 18 मराठी, सोलापूर।